सर्व मित्रांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की इथं तुम्हाला पाण्याचा फोटो वगैरे दिसत असेल. तर मित्रांनो, ही मुंबईची अपडेट आहे. तर मुंबई पोलीस भरती संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर मित्रांनो बघा, मुंबई पोलीसचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आता पुढे ढकलणार का? तर मित्रांनो, मुंबई पोलीसचं पाण्यामध्ये ग्राउंड चालू आहे चालकचं. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण जे अपडेट आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर मित्रांनो बघा, आता पुढे विधानसभा वगैरे निवडणुका आहेत, त्यामुळे त्यांना ग्राउंड जास्तीत जास्त त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत त्यांना पूर्ण ग्राउंड हे आपटायचं आहे. आणि मित्रांनो, आचारसंहिता वगैरे लागणार आहे, त्यामुळे ग्राउंडची जी प्रोसेस आहे ती खूप फास्ट चाललेली आहे. शासनाला मित्रांनो याच्यात काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही पाण्यामध्ये द्या, तुम्ही काही पण करा, त्यांना काही अर्थ नाही आहे त्या गोष्टीला. तुम्ही पाण्यामध्ये जा का तिकडे मरून जा, की तुमचे हातपाय तुटून जावं, विद्यार्थ्यांचं किती पण नुकसान हो, त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त ही भरती प्रक्रिया राबवायची आहे. कारण पुढे विधानसभा निवडणूक आहे आणि त्यांना मित्रांनो त्यांना सांगायचं असे की आम्ही 75,000 त्यांना टोमणे मारायला हे होऊन जाईल देवेंद्र फडणवीस यांना, की आम्ही एवढे एवढे केले, आम्ही एवढी भरती केली, आम्ही 75,000 मेगा भरती केली. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, भरपूर विद्यार्थ्यांचं या पाण्यामध्ये पण नुकसान होत आहे. तिथे व्यवस्था केलेली आहे मित्रांनो, पण मुलांची खाण्या राहण्याची सोय नाही काही, म्हणजे तिथं तंबू वगैरे थोडंफार तिथं आहे, पण एवढे मुलं कसं काय बसणार आहे? मुंबईला कमीत कमी रोज 7 ते 8,000 मुलांचं ग्राउंड घेत आहेत. तर मित्रांनो, हा आकडा वापस अजून वाढणार आहे. कारण मित्रांनो बघा, पुढे जास्तीत जास्त आता त्यांना जसे जसे 2,000 4,000 5,000 अशी मुलं वाढवणार आहेत मित्रांनो. मुलं मुली असे मुलं वाढवणार आहेत. कारण अजून भरपूर लाखो मुलं पडलेले आहेत. आता म्हणजे ग्राउंड तुमचं चालू झालेलं आहे आणि बघा तुमचं आता ऑगस्ट सप्टेंबर, तर मित्रांनो पुढच्या महिन्यापर्यंत त्यांना संपूर्ण जे नियोजन आहे ते पूर्ण करण्याचं सरकारचा आदेश आहे. शासनाचा वरूनच त्या अधिकाऱ्यांवर दबाव आहे की तुम्ही लवकरात लवकर ग्राउंड आपटा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की आपण हे सरकारला निवडून दिलेले आहे आणि आपले हे सरकार विद्यार्थ्यांच्या मुलांचे असे हाल करत आहे, पोलीस भरती करणाऱ्यांचे. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, किती मोठ्या प्रमाणात मुलांचं नुकसान होत आहे ग्राउंडमध्ये. तर पाण्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. कोणाचा पाय मोडला आहे मुलींचा, कोणाचा हात मोडला, कोणाचा 2-3 मेले मित्रांनो. परंतु यांना काही घेणं देणं नाही, कारण की आपण जे भरती करणारे गोरगरीबचे सर्व ग्रामीण भागातील मुलं असतात. ग्रामीण भागातील मुलं असतात आणि सर्वांना मित्रांनो हे असतं की त्याचं स्वप्न असतं की पोलीसमध्ये जावं. आणि हे शासन जे आहे, कारण मित्रांनो त्यांचं सरकार आहे, त्यांचं सर्व काही आहे, त्यांचं न्यूजवाले पण काही प्रश्नांना उचलत नाही मित्रांनो. कारण की त्या भामट्यांना पण दाबून दिलेलं आहे की न्यूजवाल्यांना सुद्धा त्यांनी म्हणजे हे करून ठेवलेलं आहे. कोणत्याच न्यूजवर कोणती बातमी हे होत नाही, कारण की त्यांचं सर्व काही असल्यामुळे ते न्यूजवालेसुद्धा त्यांच्याकडून बोलणार आहेत, कारण त्यांना पुढे हे करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलांचे नुकसान होत आहे. तर मित्रांनो एक बघू शकता तुम्ही की CP मुंबईचं जे ग्राउंड आहे, मरीन लाईन झालं, हे घाटकोपर झालं, हे जे 2 ग्राउंड आहेत, ग्राउंड चालू आहेत. तर मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना तिथं बघितलं मी की पाण्यामध्ये सुद्धा ग्राउंड चालू आहे. तर मित्रांनो विद्यार्थ्यांना तिथं काही बसण्याची सोय नाही, काही नाही. फक्त तिथं पाण्यामध्ये विद्यार्थ्यांना बाहेर बसून ठेवता मित्रांनो. ते ग्राउंड झाल्यानंतर त्यांना काही तंबू वगैरे, कितीक मुलं बसणार तुम्ही, कितीक तंबू काढणार आहे असे. तर फक्त ते छाती आणि चेस्टला थोडंफार त्यांनी करून ठेवलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आणि भरपूर विद्यार्थ्यांना छातीमध्ये पण अपात्र करत आहे, कोणाला कशामध्ये अपात्र करत आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व गोंगळ कारभार चाललेला आहे. तर मुंबई पोलीसचं हे ग्राउंड जे आहे ते मित्रांनो जास्तीत जास्त आता लवकर त्यांना फक्त फक्त टार्गेट आहे मित्रांनो त्यांचं 15 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण ग्राउंड प्रक्रिया आवरून टाकायचं आहे त्यांना. हे टार्गेट आहे त्यांचावालं. कारण विधानसभा, तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की हे सरकारने आपल्याला किती त्रास दिलेला आहे, उमेदवारांना, सर्व पोलीस भरती करणाऱ्यांना मुलांना किती त्रास दिलेला आहे. त्यांनी अगोदरच सांगून दिलेलं आहे की पोलीस भरती आम्हाला विधानसभाच्या पहिले पहिले पूर्ण करून टाकायची आहे, कारण तिथं पाणी चालव काही हो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवारांचे नुकसान होत आहे. मुलं वर्ष प्रॅक्टिस करता, मेहनत करता आणि सर्व काही मित्रांनो गोंधळ कारभार चालू आहे. तर मित्रांनो कारण त्यांचं सरकार आहे, त्यांच्यापुढे आपण बोलू शकत नाही, काही जाऊ शकत नाही मित्रांनो. अगोदरच जर तुम्ही सर्व एकत्र आले असते, भरपूर अकॅडमीवाल्यांनी, कोच क्लासेसवाल्यांनी, भरपूर मित्रांनो लाखो विद्यार्थ्यांनी आंदोलने केली, ठिय्या केली, पण काही मित्रांनो कोणाचं काही झालं नाही. ते वयवाढ संदर्भात आंदोलन झाली, भरपूर काही झालं, पण काही कोणाचं त्यांनी हे केलं नाही. त्यामुळे त्यांनी ही प्रक्रिया चालू केलेली आहे शासनाने.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की भरपूर उमेदवारांचं याच्यात नुकसान पण आहे आणि काही म्हणता की आम्ही ग्राउंड आमचं एकदम टफ आहे, आम्ही पावसाळ्यात पण घेतलं तर आउट ऑफ मग असे काही आहेत मित्रांनो. सर्वच काही सारखे राहत नाही मित्रांनो. काही उमेदवार कमी पण असतात, काही मीडियम असतात, काही जास्ती पण असतात. परंतु मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांनो 80% मुलांचं यात नुकसान आहे. तर कसं सांगतो मित्रांनो मी तुम्हाला, जे 45 मारणारे होते मित्रांनो ते 38वर आले, 36वर आले किंवा 35वर असे आले मित्रांनो. कारण मित्रांनो तिथं पाण्यामध्ये गोळा भिजलेला असतो, ठीक आहे, आणि त्यामध्ये ते भुस्सा वगैरे टाकतात, पण तिथं काही फायदा नाही मित्रांनो. तर गोळा तर सटकणार, खाली तर ओलं आहे, पूर्ण सगळीकडे ओलं 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 आहे, गारा आहे. तुम्ही भुस्सा टाका काही तिथं काही टाका, पण तिथं ओलंच असणार आहे ना, ते कोळलं थोडं असणार आहे. परंतु ही भरती प्रक्रिया जर उन्हाळ्यात घेतली असती, तुम्ही जर हिवाळ्यात घेतली असती, तर विद्यार्थ्यांना पण चांगली राहण्या खाण्याची सोय झाली असती, त्यांना हाल नाही झाले असते उमेदवारांचे. तर उमेदवारांचे एवढे मोठ्या प्रमाणावर हे शासन हाल करत आहे. तर मित्रांनो सर्वांना तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही लक्षात ठेवा यांना, की पुढे विधानसभा आहे आणि आपल्या हातात आहे की यांना मतदान वगैरे कसं काय. तर मित्रांनो हा टार्गेट आहे विधानसभाचा, तर तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा. कारण मित्रांनो युवांना जर एवढा त्रास झाला तर यांना मुख्यमंत्री म्हणून निवडून देण्याचं हे युवांचं काम बघू शकता तुम्ही की कशा पद्धतीने चालू आहे. तर सर्व गोंगड कारभार चालू आहे, कोणीही काहीही बोलत नाही मित्रांनो. सर्व प्रशासनावर, सर्व जे मोठे मोठे अधिकारी, सर्व वरतूनच मित्रांनो त्यांच्यावर प्रेशर आहे की तुम्ही लवकरात लवकर एक ग्राउंड आपटून टाका. सर्व म्हणजे एकदम बोगस बोंगर कारभार चाललेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर व्यवस्था केलेली कितीक तुम्ही व्यवस्था करणार आहे मित्रांनो. तर बघू शकता की अशा पद्धतीने कोणाचं पाय खाली निसटून पाय पडला, पाय मुडला, तर मित्रांनो भरपूर हे पाण्यामुळे नुकसान होत आहे उमेदवारांचे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मुंबई पोलीसचं हे सर्व चालू आहे मित्रांनो, गोंगड कारभार चालू आहे. आणि भरपूर ठिकाणी ग्राउंड जे आहेत ते जास्त पाण्यामुळे थोडंफार पुढे जाऊ शकतात, कारण की मित्रांनो अजूनपर्यंत तर काही शक्यता नाही, परंतु भरपूर ठिकाणी ग्राउंडची 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात. चालकचे कोणाला 19 तारीख भेटली, तर कोणाला 23, तर कोणाला अशा पुढे पुढे तारखा मिळालेल्या आहे, कोणाला 1. तर आता जे पुढचे ग्राउंड होणार आहेत त्या संदर्भात मित्रांनो बघू शकता की मुंबई पोलीसला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात, कारण की मित्रांनो अर्जसंख्या जास्त असल्या कारणाने, कारण अर्जसंख्या जास्त असल्याने मुंबई पोलीसमध्ये जास्तीत जास्त तुमची अर्जसंख्या असल्यामुळे तर जे ग्राउंडचे मुलं आहेत, तर रोजचे मित्रांनो तुमचे ग्राउंडचे बॅचेस होत आहेत, रोजचे तुमचे मुलांचे मित्रांनो हे करत आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे जे ग्राउंड आहे मुंबई पोलीस, तर मुंबई पोलीसचं ग्राउंड तुम्ही बघू शकता की भरपूर आता पण तिथं पाणी मोठ्या प्रमाणावर पाणी चालू आहे, पाणी चालू आहे. परंतु मित्रांनो पाण्यामध्ये सुद्धा ते उमेदवारांचं ग्राउंड घेत आहे, सर्व काही घेत आहे, कोणीही काही बोलायला तयार नाही मित्रांनो. बघा, जर सर्वप्रथम तुम्ही जर पोलीस भरती सुरू होण्याच्या सर्व महाराष्ट्रातील जरी मुलं एकत्र आले असते तर थोडंफार काही झालं असतं मित्रांनो. कारण की ही भरती कॅन्सल करा, रद्द करा, काही काही झालं असतं मित्रांनो. कारण मित्रांनो बघा, ज्यांचं खूप चांगलं ग्राउंड आहे ते काही बोलले नाही, ज्यांचं थोडंफार कमी आहे ते बोलले, आणि ज्यांचं वयोमर्यादा गेले तेच उमेदवार बोलले, बाकी तिथं आंदोलनासुद्धा आले नाही. म्हणजे भरपूर असे काही प्रश्न आहेत मित्रांनो की ते आपल्याला विचार करायला भाग पडतात मित्रांनो. तर अशा पद्धतीने जे ग्राउंडची व्यवस्था आहे, मुलांचे हाल आहेत, सर्व काही जे चालू आहे. तर मित्रांनो बघू शकता की एका दिवसाला तुम्ही 1500, 2000 घेता, लगेच मित्रांनो 3000 मुलं मुली घेता, लगेच 4000, म्हणजे अशी दिवसेंदिवस तुमची संख्या वाढत आहे मित्रांनो मुला-मुलींची तिथं ग्राउंड घेण्याची. कारण मित्रांनो त्यांचं टार्गेट आहे 15 सप्टेंबर अगोदर त्यांना संपूर्ण ग्राउंड प्रक्रिया आपटून टाकण्याची आहे आणि त्यांना लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया आणि नवीन जे उमेदवार नवनियुक्त होतील त्यांना लगेच 2 महिन्यात किंवा पुढच्या लगेच ट्रेनिंगला मित्रांनो त्यांना बोलवणार आहेत. कारण की मनुष्यबळ अपुरे आणि तिथं उमेदवारांना लवकरात लवकर त्यांना तिथं सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तिथं त्यांना हे करायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही समजूच शकता की आता हे भरतीचं कसं गोंगड कारभार चाललेला आहे आणि तुम्ही समजू शकता की शासन कशा पद्धतीने हे करत आहे. आणि तुम्ही समजू शकता मित्रांनो की तेवढेच तुम्ही स्ट्रॉंग पण आहात मित्रांनो, की तुम्हाला समजतं सर्व की कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया चाललेली आहे आणि कशा पद्धतीने हे अधिकारी लोक वगैरे कशा पद्धतीने हे करत आहेत. तर मित्रांनो कोणत्याही पद्धतीने काहीही तुमच्या स्वतःच्या रिस्कवर तुम्ही तिथं हे होत आहे,
कोणीही कोणत्या प्रकारे तिथं एवढी मेडिक्लेमची पण व्यवस्था खास नाही मित्रांनो. तर तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता की भरपूर मुलांचे पाय झाले मित्रांनो ग्राउंडमध्ये, पण कोणालाही काही एवढी व्यवस्था तिथं दिली गेलेली नव्हती. कारण मित्रांनो मी स्वतः बघितलेलं आहे तिथं. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही मुंबई पोलीस भरती मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्यांना फक्त एकच टार्गेट की लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया राबवा, लवकरात लवकर हे उमेदवारांचे ग्राउंड संपवा. ते मरो तिकडे, पडो तिकडे, पाय मुळो, हातपाय मुळो, त्यांचं काही पण हो तिकडे, फक्त ही भरती प्रक्रिया तुम्ही लवकरात लवकर आपटा, असे शासनाचे आदेश आहेत. आणि तुम्ही आपण निवडून दिलेले शासन बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मुलांवर चढून बसलेले आहे आणि मुलांचा कसा राग व्यक्त होत आहे. तर कसे मुलांचे हाल होत आहेत, कसे मुलांचे ग्राउंड कमी बसत आहेत. तर मित्रांनो जे तिथं चांगले ग्राउंड मारणारे मुलं आहेत तिथं पण स्वतः त्यांचं ग्राउंड कमी बसत आहे. तर मुलं डिप्रेशनमध्ये जात आहे. भरपूर अशा काही गोष्टी आहेत की त्या या निर्लज्ज शासनामुळे आपल्याला बघायला मिळत आहेत. या शासनामुळे आपल्याला सहन करावं लागत आहे आणि या शासनामुळे आपल्याला हे सर्व काही त्यांच्या वैयक्तिक स्वार्थामुळे आपल्याला सर्व हे मित्रांनो सहन करावं लागत आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की हे सर्व पाण्यामुळे जे ग्राउंड आहे तर ग्राउंड पुढे गेलं पाहिजे मित्रांनो. कारण पाण्यामध्ये मुलांचं नुकसान नाही झालं पाहिजे. पाण्यामध्ये कोणी का असे ना मित्रांनो, सर्वसामान्यांचे, गोरगरिबाचे, शेतकरीचे, हातमजुरीवाल्यांचे सर्व मुलं हे सामान्य घरातील असतात मित्रांनो. भरती करणारे काही आमदार खासदार यांची मुलं नसतात. सर्वसामान्य आपल्या मित्रांनो घरातील हे मुलं असतात मित्रांनो. अशा पद्धतीने बघू शकता की पोलीस भरतीमध्ये अशा पद्धतीने हे काम चालू आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला मी माहिती देत असतो. जर तुमच्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देणार. आणि असेच नवनवीन व्हिडिओ, लेटेस्ट माहिती मुंबई पोलीस संदर्भात बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला, ऑथेंटिक अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. या व्हिडिओ थोडा पण स्किप न करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. शेअर करा, लाईक करा. सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ. आणि मित्रांनो जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या तारखा पण जास्त पाण्यामुळे पुढे गेल्या पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मुलांचे हाल होत आहे. मुंबई पोलीस पाण्यामध्ये वगैरे सर्व काही इथं माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्ससह.